या धर्तीवर अनेक राजे महाराजे होऊन गेले, कित्येक जणांचे राज्याभिषेक होऊन गेले, पण एकच राज्याभिषेक जो पृथ्वीच्या पाठीवर अजून सुद्धा होतो तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक। आज आपण महाराजांचा राज्याभिषेक साजरा करताना एवढे उत्साही होतो की अंगावर शहारे येतात, पण महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी जे उपस्थित होते त्यांच्या भावना काय असतील, त्यांना हा अद्भुत सोहळा पाहताना किती आनंद झाला असेल। त्यावेळी हजारो जण उपस्थित होते, काही जणांनी त्या सुवर्ण क्षणाची नोंद देखील करून ठेवली होती। त्यापैकी एक म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचा एक माणूस हेनरी ऑक्सिडिन हा देखील होता। तो राज्याभिषेकाच्या अगोदर आणि नंतर सुद्धा हेनरी रायगडावरच होता। त्या कालावधीत ज्या महत्त्वाच्या घटना घडून गेल्या त्याची नोंद हेनरी ऑक्सिडिनने आपल्या डायरीत केला होता। हेनरी हा फक्त राज्याभिषेकासाठी आला नव्हता, त्याला व्यापारासंबंधी चर्चा देखील करायच्या होत्या। 13 मे 1674 रोजी हेनरी आपले सहकारी जॉर्ज रॉबिन्सन व थॉमस मायकल यांच्यासोबत रायगडावर जाण्यासाठी निघाला। नंतर 19 मे 1674 ला तो रायगडाच्या दिशेने प्रवास करण्यास सुरुवात केली। काही दिवसांनी ते रायगडाचे पायथ्याशी असलेल्या पाचाडी या गावी जाऊन पोहोचले। तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले असून भवानी मातेच्या दर्शनासाठी गेले आहेत, त्यामुळे महाराज येईपर्यंत रायगडावर चढण्याची परवानगी त्यांना नाकारण्यात आली होती। 21-22 मे रोजी त्यांनी निराजी पंडित यांची भेट घेतली। तेथे त्यांना कळले की महाराज गडावर परतले असून त्यामुळे त्यांना रायगडावर चढण्याची परवानगी देण्यात आली आहे। दुपारी 3 वाजता त्यांनी पाचाड सोडले ते संध्याकाळपर्यंत ते रायगडावर पोहोचले। तेव्हा त्यांच्या लक्षात आले की महाराजांनी रायगडाच्या भक्कमपणावर जास्त भर दिला होता, हा गड जिंकणे जवळजवळ अशक्यच होते। 26 मे 1674 ला हेनरीने राजांची भेट घेतली। त्यावेळी महाराज व संभाजीराजे यांना नजराणा सादर केला होता। त्यावर महाराज म्हणाले, आता तह झाला आहे, तुम्ही आता खुशाल व्यापार करा। त्यावेळी हेनरीने मुंबईहून आणलेली शाही खुर्ची राजांना भेट दिली होती। 29 मे 1674 रोजी महाराजांची सुवर्ण तुला करण्यात आली। त्यावेळी 16,000 होण एवढे सुवर्ण लागले होते। हे सर्व द्रव्य ब्राह्मणांमध्ये वाटणार होते। 5 जून 1674 ला त्यांना निरोप आला की दुसऱ्या दिवशी सकाळी महाराज सिंहासनावर आरूढ होणार आहेत, त्यावेळी तुम्ही उपस्थित राहा। 6 जून 1674 रोजी हेनरी लिहितो की मी सकाळी 7:08 सुमारास दरबारात हजर राहिलो। त्यावेळी त्यांनी पाहिले महाराज भव्य अशा सिंहासनावर विराजमान झाले आहेत आणि सर्व सरदार अत्यंत महागड्या पोशाखात दोन्ही बाजूस उभे होते। त्यांचा पुत्र संभाजीराजे, मोरोजी पंत आणि इतर काही ब्राह्मण सिंहासनाच्या उंचवट्यावर उभे आहेत। मी काही अंतरावर उभे राहून महाराजांना लांबूनच मुजरा केला। नारायण शेनवी हा त्यावेळचा दुभाषी म्हणजे ट्रान्सलेटरने आमच्या वतीने हिऱ्याची अंगठी नजराणा म्हणून महाराजांना दिली। त्यांनी आमच्याकडे पाहिले व त्यांनी सिंहासनाजवळ येण्याची आज्ञा केली। जवळ गेल्यावर त्यांनी पाहिलं सिंहासनाच्या दोन्ही बाजूला भालाच्या टोकावर ध्वज आणि राजचिन्ह अत्यंत डोलाने फडकत होते। सिंहासनाच्या उजव्या हाताला 2 मोठी मत्स्याच्या आकाराची रत्नजडित कला केली होती। नंतर माघारी परत येताना राजवाड्याच्या दरवाजाजवळ 2 मोठे हत्ती दरवाजाच्या दोन्ही बाजूला उभे केले होते। शिवाय 2 पांढरे घोडेही शृंगारून आणले होते। गडाचा मार्ग इतका बिकट होता की त्यावेळी आम्हाला प्रश्न पडला, हे 2 मोठे प्राणी गडावर आणले तरी कसे असतील। अशा प्रकारे हेनरी ऑक्सिडिनने प्रत्यक्ष पाहिलेला राज्याभिषेक आपल्या शब्दांमध्ये आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवला होता। किती नशीबवान असेल ते इंग्रज आणि किती नशीबवान असतील ती लोक ज्यांनी इतक्या जवळून महाराजांना पाहिले होते आणि महाराजांचा राज्याभिषेक जवळून पाहिला होता। वाईट इतकंच वाटतं की माझा जन्म राजांच्या काळात का नाही झाला। पुढे हेनरी लिहितो की राजांच्या राज्याभिषेकास सगळ्या जाती वर्णाचे लोक उपस्थित होते आणि सगळ्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते। कदाचित हा पहिला राजा असेल ज्याच्या राज्याभिषेकाची वाट सारी सामान्य जनता करत होती। त्यांचे आनंदाश्रू बघून राजांनी जनतेसाठी केलेले कार्य आम्हाला लगेच जाणवत होते। अशा ह्या महान राजास माझा मानाचा मुजरा।